स्टक झालेले आहात, कुठेतरी अडकून पडलेले आहात आणि तुमचं जे जीवन आहे ते गोल गोल गर्तेमध्ये सापडलेलं आहे आणि तुम्हाला जो उद्देश प्राप्त करायचा आहे ते मिळत नाही आहे, असं तुम्हाला वाटतं आहे का? तुमच्यामध्ये जे लक्ष्य प्राप्त करायचं आहे ते मिळत नाही आहे, त्याचबरोबर तुम्हाला जे क्लॅरिटी ऑफ माइंड पाहिजे ते मिळत नाही आहे. जर असे असेल तर तुम्ही एकटे नाहीत मित्रांनो. तर हे करत असताना आपण दैनंदिन जीवन जगत असताना महत्त्वाची जी गोष्ट आहे की आपलं जे जीवन आहे, आपलं कुटुंबीय आहेत, आपला जॉब आहे, आपलं प्रोफेशन आहे, त्याचबरोबर आपले पर्सनल जे गोल आहेत याच्यामध्ये आपण विभागलेलो असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे साध्य करायचं आहे, जो उद्देश आहे, जो हेतू आहे जीवनाचा, तो मी साध्य करू शकत नाही. हे जर असं असेल तर आपल्याला सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट पाहिजे की आपल्याला जी क्लॅरिटी ऑफ माइंड आहे, जी सुस्पष्टता आहे, ती बाहेर आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. तर आंतरिक जी सुस्पष्टता आहे, जे आपलं मन आहे, जे भावना आहेत, ते आपल्याला सुस्पष्ट कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. जिथे जिथं तुम्ही अडकून पडलेला आहात, तुम्हाला असं वाटतं इथून काही मार्ग मिळत नाही आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल म्हणजे आपल्याला या क्षणी आपण ही जी मी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये ते तुम्हाला अंमलात आणून तुम्हाला हे जे तणाव आहे ह्या ताणतणावामधून तुम्ही बरे होऊ शकता किंवा तुम्हाला एक मानसिक शांतता तुम्हाला मिळू शकते. आणि म्हणून जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्याकडे आपण आता बारकाईने पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा, तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगला बोध होणार आहे. पॉज अँड रिफ्लेक्ट विथ माइंडफुलनेस ब्रीदिंग. ज्यावेळेस आपण म्हणतो की स्मृती आहे, स्मृतीवरून आपण आपलं जे लक्ष आहे ते आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. आणि हे ज्यावेळेस आपण केंद्रित करू त्यावेळेस आपले जे ब्रीदिंग सायकल आहेत किंवा श्वास आणि उच्छ्वास जो आहे त्याकडे आपल्याला फक्त जागृत राहायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ही जागृती मेंटेन करतो, ती आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी आपल्याला त्याचबरोबर श्वासाबरोबर करायचं आहे. कदाचित आपल्याला असं होईल की आपण काही दीर्घ श्वास घेतो आंतरिक आणि प्रश्वास देखील आपण दीर्घ पद्धतीने करतो. म्हणजे श्वास आपण आतमध्ये घेतो दीर्घपणे आणि श्वास दीर्घपणे आपल्याला बाहेर देखील आपण सोडतो. आणि हे करत असताना आपण असं देखील करतो की 4-1-4-1 सायकल देखील आपण करू शकतो की आतमध्ये श्वास घेताना आपण अंक मोजतो 1 ते 4. जसं आपण श्वास आतमध्ये घेतो 1, 2, 3, 4 आणि श्वास जिथं थांबतो तिथं आपण अंक मोजतो 1 आणि मग श्वास आपण हळूहळू बाहेर यायला लागतो. मग आपण परत अंक मोजतो बाहेर येताना 1, 2, 3, 4 आणि श्वास जिथं बाहेर जातो तिथं आपण अंक मोजतो 1. आणि अशा प्रकारे ही जी सायकल आहे आपण 4-1-4-1 किंवा 4-1-4-1 सायकल आपण करू शकतो की जेणेकरून आपला हा ताणतणाव आहे हा आपण कमी करू शकतो. ही सायकल ह्याचे जे परिवर्तन आहेत हे तुम्ही 3 वेळेस करू शकता, 5 वेळेस करू शकता, 7 वेळेस करू शकता. जोपर्यंत तुम्हाला स्वस्थ असं वाटत नाही आहे, ताणतणाव आपल्यातले कमी होत आहेत इथपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही हे आपण केलं 4 सायकल 5 सायकल ज्यावेळेस केलं त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिकली लक्षात येईल की आपण अधिक शांत होत चाललेलो आहेत, आपली सुस्पष्टता वाढत आहे आणि आपले जे ताणतणाव आहेत ते अधिक कमीत कमी होत चाललेले आहेत. तर ज्यावेळेस आपण हे दिवसातून कोणत्याही वेळेस आपण करू शकतो, ह्याला कोणत्या वेळेचं काही बंधन नाही आहे. पण हे केल्यानंतर आपण अधिक एकरूप होऊ शकतो आणि जो आंतरिक जो गलगालाट आहे आपल्या मनामध्ये जो आवाज आहे, अननेसेसरी जो आवाज आहे तो कमी कमी व्हायला लागतो आणि आपली सुस्पष्टता वाढून आपण अधिक आनंदी होऊ शकतो. इमिजिएटली आत्ता या क्षणी आपले डोळे अलगदपणे मिटा, बंद करा आणि दीर्घ श्वास आतमध्ये घ्या आणि श्वास दीर्घपणे बाहेर सोडा. तुम्हाला तुमचा जो माइंडसेट आहे तो बदललेला आहे की नाही हे मला तुम्ही सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा की तुम्हाला काय अनुभव आलेला आहे. मन ज्यावेळेस शांत होईल त्यावेळेस आपण आपले जे विचार आहेत ते एक जर्नलमध्ये किंवा वहीमध्ये लिहायचे आहेत. पेनने लिहा, पेन्सिलने लिहा. आणि हे करत असताना आपले जे विचार आहेत तर हे विचार महत्त्वाचं की हे विचार आपल्याला
वर्ड्समध्ये किंवा शब्दांमध्ये लिहायचं आहे. हे करत असताना आपल्याला खूप ग्रामर वगैरे काय पाहण्याचा विचार करायचा नाही. सहजपणे जे आपल्याला आपले विचार आहेत ते आपण लिहायचं आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण कोणत्या विचारांमध्ये अडकलेलो आहोत. ओव्हरथिंक खूप करतो आहे का, अधिक जास्तीचे विचार करतो आहे का, नको ते विचार करतो आहे का, त्याने डोकं गलगलत आहे का, काय होतं आहे, की हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर हे जेव्हा आपण करू तेव्हाच आपल्या लक्षात येईल की आता हे मी विचार लिहिलेले आहेत. कदाचित तुम्ही 5 ते 10 मिनटं तुम्ही देऊ शकता ह्या प्रक्रियेसाठी आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की ह्याचे जे उपयोग आहेत तर हे उपयोग असे आहेत की जे नको असलेले जे थॉट्स आहेत, जे विचार आहेत ते निघून जातील ह्या ॲक्शनेबल स्टेप्समुळं. त्याचबरोबर तुमच्या असं देखील लक्षात येईल की तुम्ही जिथं तुम्हाला असं वाटतं आहे की तुमचे ज्या भावना आहेत त्या भावना एकमेकाच्या विरोधात जात आहेत आणि मग ह्या ज्या कुठं आपण अडकून पडलो आहे, कोणत्या भावनामध्ये आपण अडकून पडलेलो आहेत हे देखील आपल्या लक्षात येईल. आणि ज्यावेळेस हे आपल्या लक्षात येईल त्यावेळेस आपल्याला प्रायोरिटीज काय आहेत, आपल्या जीवनाच्या प्राधान्यक्रम काय द्यायचा आहे, प्राधान्यक्रम काय द्यायचा आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मग हे आपण करत असताना आपल्या लक्षात येईल की हे असं केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये शांतता मिळत आहे आणि जे पण ताणतणाव आहेत ते कमी कमी होत आहेत. माझ्याकडं अशीच एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीचं नाव आहे नेहा. आणि नेहा ज्यावेळेस माझ्याकडे आली होती त्यावेळेस तिला ताणतणाव होता की जे करिअर आहे, करिअर संदर्भामध्ये. आणि ज्यावेळेस तिने हे थॉट्स लिहायला सुरुवात केली, ज्यावेळेस मी सांगितलं ज्यावेळेस थॉट्स लिहायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की मला अपॉर्च्युनिटीज कमी आहे म्हणूनसाठी मला अस्वस्थ वाटत नाही आहे किंवा तणाव येत नाही आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की माझं जे कम्फर्ट झोन आहे की ज्या सर्कलमध्ये मी आहे तिथून बाहेर जायला मी तयार होत नाही आहे आणि हे तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस हे मी माझ्या लक्षात आलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझ्यामध्ये एक शांतता निर्माण झाली आणि क्लॅरिटी ऑफ माइंड जे आहे ते निर्माण झालं. तर ह्या सिम्पल आणि अतिशय इफेक्टिव्ह अशा ज्या बाबी आहेत ते समजणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला इंटेन्शन तयार करायचं आहे आणि इंटेन्शन आपल्याला कृतज्ञ होण्यासाठी आपल्याला इंटेन्शन तयार करायचं आहे. आपलं कृतज्ञ होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यामुळं आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट शिफ्ट मिळणार आहे, एक विशिष्ट चेंज आपल्या जीवनामध्ये होणार आहे आणि तो अतिशय विधायक असा चेंज होणार आहे. प्रत्येक मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगमध्ये आपण ग्रेटफुल असण्यासाठी आपल्याला इंटेन्शन तयार करायचं आहे प्रत्येक दिवशी की आज मी याच्यासाठी कृतज्ञ आहे. कदाचित चांगली भौतिक सुबत्ता असेल, गुड हेल्थ असेल, आनंद असेल, सुख असेल, समृद्धी असेल, भरभराट असेल, माझं कुटुंब असेल, माझा चांगला जॉब असेल, माझं चांगलं प्रोफेशन असेल, करिअर असेल, कोणत्याही गोष्टीसाठी जे तुम्हाला मिळेल त्यासाठी आपण इंटेन्शन निर्माण केलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल, तो त्याचा एक महत्त्वाचा बेनिफिट आहे, तो म्हणजे जे काय मिस होतं आहे, जे काय आपल्या जीवनातली कमतरता आहे तिथून आपण आपलं जे फोकस आहे तिथून आपलं शिफ्ट होतं आणि जे आपल्याकडं भरभरून आपल्याला मिळालेलं आहे तिकडं आपलं फोकस किंवा आपलं इंटेन्शन तिथं आपण व्यक्त करतो की जेणेकरून आपल्या जीवनाचा आपण अधिक अमर्याद अशा जो आपल्यामध्ये ठेवा आहे, भरभरून अशा आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, विश्वामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, तिकडं आपलं अटेन्शन आपण फोकस करतो की जेणेकरून आपली विधायकता वाढते आणि एक चांगला माणूस होण्यासाठी आपण एक पहिली स्टेप आपण घेत असतो. आणि हे करत असताना आपला जो आनंद आहे तो द्विगुणित होतो. मित्रांनो, खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुम्ही लिहा की तुमचे कॉमेंट्स अशा प्रकारे लिहा की जेणेकरून तुम्हाला एक स्टेप फॉरवर्ड जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त तुम्ही आज कोणत्या केलेल्या आहेत, 3 कृतज्ञता तुमच्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या आहेत ते खालील कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. व्हिज्युअलाइज करायचं आहे आपल्याला. हे करायचं आहे की अशी कल्पना करायची आहे की आपण सकाळी उठलेलो आहोत, अतिशय ऊर्जावान आहोत, आनंदी आहोत, प्रसन्न आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला जे आपलं लक्ष आहे, जो हेतू आहे, जो उद्देश आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आपण साध्य केलेला आहे. आपलं कौटुंबिक जीवन, त्याचबरोबर आपण जे जॉब करतो आहोत, जो व्यवसाय करत आहोत तिथं आपण पूर्ण शक्तीनिशी करत आहोत. आपल्याला भरभरून आपल्याला जे प्रेम आहे, आनंद आहे, सुख आहे, समृद्धी आहे ते आपल्याला मिळत आहे आणि आपला आत्मविश्वास वाढतो आहे आणि आपण अलाइन झालेलो आहोत. जो आपला हेतू आहे, जी क्लॅरिटी ऑफ माइंड आहे त्याची आपण अलाइनमेंट झालेले, आपण एकरूप झालेलो आहोत. त्याचबरोबर आपण आपल्या
जो येणारा जो काल आहे, फ्युचर आहे, त्याच्यामध्ये आपण आधी कोणत्याही चॅलेंजेस येऊ दे आपल्या जीवनामध्ये, त्या चॅलेंजेसला आपण अतिशय आत्मविश्वासपूर्वक आपण त्याला फेस करणार आहोत. त्याचबरोबर आपण प्रत्येक क्षणी आपण आनंदी होणार आहोत आणि आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये सहजपणे आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते आपण सहजपणे करणार आहोत. ती म्हणतो किंवा माइंडफुलनेस म्हणतो याविषयी माझा जो येणारा जो वेबिनार आहे, वर्कशॉप आहे, त्याबाबत आपण त्याला अटेंड करा, की रजिस्टर करा आजच, की जेणे ह्या स्मृतीमुळं किंवा ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो या माध्यमातून आपण आपला जो ताणतणाव आहे तो कमी करू शकतो आणि आपण आत्मशांती जी आहे ते आपण मिळवू शकतो. हे करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, की या व्हिडिओमधून आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अधिकाधिक तुमचे मित्रपरिवार असेल, आपल्या परिवारातील लोक असतील, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ह्या चॅनलला. त्याचबरोबर सगळ्यात आणखी महत्त्वाची गोष्ट आहे, की माझा हा जो वेबिनार आहे त्या वेबिनारला येणाऱ्या वेबिनारमध्ये आपण त्याला रजिस्टर करा, की जेणेकरून आपल्याला अधिक खोलवर माहिती यामध्ये आपल्याला मिळू शकेल. आपण माझा व्हिडिओ इथंच थांबवू शकता आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहू शकता, की कोणत्या गोष्टींमुळं, कोणत्या ग्रॅटिट्यूडमुळं, तशा 3 ग्रॅटिट्यूड लिहा, की ज्यामुळं तुम्हाला अधिक विधायक वाटतं आहे, अधिक प्रसन्न वाटतं आहे, आनंद वाटतो आहे. हे